ऐकून घ्या. त्यांनी आहे ना ही परवानगी आहे ना ही 1 वर्ष अगोदर दिलेली आहे आणि त्याच्यानंतर हा ब्रिज आहे ना आपल्याला पावसाळ्याच्या आत करणं गरजेचं आहे. हा कसारा वाशाळा रस्ता रुंदीकरणातील निकृष्ट कामांवर ग्रामस्थ संतप्त. ठेकेदार व शाखा अभियंत्याला घेराव घालत चांगलेच फैलावर घेतले. शहापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात विकासापेक्षा टक्केवारीलाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून तालुक्यात सुरू असलेल्या रस्ते व इतर कामांचा दर्जा अत्यंत खालावल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मागील वर्षांपासून सुरू असलेल्या कसारा वाशाळा रस्ता रुंदीकरणाच्या कामात गंभीर त्रुटी आढळत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्त्याची रुंदी वाढवण्यात आली, मात्र पावसाच्या पाण्यासाठी असलेल्या मोऱ्या जुन्याच अवस्थेत राहिल्याने रस्ता वाढला मग मोऱ्या का नाही असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तसेच मोऱ्यांच्या पाईपखाली आवश्यक असलेले बेड कॉन्क्रीट न टाकणे, गटारींचे निकृष्ट काम तसेच काही ठिकाणी लोखंडी बार केवळ नावालाच वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वाशाळा विभागातील ग्रामस्थांनी अखेर ठेकेदार व शाखा अभियंत्याला घेराव घालत चांगलेच फैलावर घेतले. परवाच्या दिवशी नाही, रजेवर 15 दिवस तुम्ही रजेवर आहेत. मग पत्र द्यायला गेलं कधी? 3 महिना अगोदर काय खोटं बोलता? किती खोटं बोलता? रोज बोलतो का मी? यांचं नाव काय वाघ साहेब. परवाला आम्ही फोन केला. चला एक मिनिट थांबा, एकच मिनिट. मला सांगा आता ठेकेदार आहेत ना, ठेकेदारांनी सांगावं की साहेब रोज येतात. सांगावं, चला ठेकेदारांनी सांगावं साहेब रोज येतात. चला ठेकेदारांनी सांगावं. हे ना 2 तारखेचा पत्र आहे, तुम्ही बोलता 3 दिवसापूर्वी मी दिलाय. 2 तारखेला पत्र दिलं मला तर अशीच माहिती भेटली 15 दिवसापूर्वी. चुकीची माहिती आहे. आता तुम्ही बोल, माझी अर्जी काय बोलायचं 7 दिवसाची आणि मागच्या शुक्रवारी मी साईटवर येऊन मग गेलो. माझा आहे ना डेलीचा शेड्यूल. तुम्ही रोज साईडवर येताना तर मग एवढे मिस्टेक होतात कशाला? कशी काय झाली सांगा. चुकीची कामं कशी काय होतात? मला चुकीची कोणती कामं आहेत ना त्याची लिस्ट आउट आम्ही लिस्ट आउट करायच्या कामांची सांगून द्या. त्याचे सगळं रेक्टिफाय करून दिलं. हे बघा तुमची जबाबदारी आहे. जेवढा काम झालेलं आहे ना, ऐका एक मिनिट, जेवढा काम झालेलं आहे ना तो प्रत्येक ठिकाणचं काम प्रत्येक मीटरला तुम्ही चेक करून करणार आहेत, कारण आम्ही उपोषणाला बसतो. ठीक आहे, उपोषणाला बसतो सगळं होऊ द्या. कोणत्या मीटरमध्ये यांना फॉल्ट दिसतोय ना तेवढा मोऱ्या मला चेकआउट करून. अहो तुम्ही बघा तो फॉल्ट तुम्ही. एक मिनिट, आम्हाला इस्टिमेटची कॉपी कधी मिळेल? उद्या एवढे दिवस का नाही मिळाली? 500 पानांचे काय एक मिनिट, त्याची सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे आता आहे का? आता नाही माझ्याकडे. मग मागून घ्या ना. कन्सल्टंट कडनं बनवलं तर मागून त्याच्याकडनं घ्या. soft copy मागवतो. 2 मिनिटाची बात आहे. तुमच्याकडे इस्टिमेट नाही, मग तुम्ही कोणत्या याच्याने आले? तुम्ही कसा बघता? ऑफिसला मी काय बोलतो? समजा मोरीची लांबी एवढी आहे तर ती जर त्यांनी थोडी कमी केली असेल तर तुम्ही ऑफिसला जाता का बघायला आणि बघून येताना मग परत वाढवता का? आम्हाला आहे ना व्यवस्थित बोला. आम्ही तुमच्याशी आदरपूर्वक बोलतोय. हाच रस्ता कंटिन्यू आणि पुढं पण तो तिथून पुढं कंटिन्यू कसा तुम्ही आत्ता जरी आपण केलं धोबीपाड्याचा तुमच्या मुळे पहिला जो रस्ता झाला त्याच्यात तुम्ही त्याची रुंदी करूया यांची रुंदी का कमी आहे? फक्त 5 मोऱ्याचं बघ नाही 5 मोगम चर्चा करू नका. एक विषय घ्या. पहिला विषय सळ्यांचा विषय घ्या. गटारींमधल्या सळ्यांबद्दल तुमचं मत काय तुम्ही सांगा. एक मध्ये एक पण बोलू नका कोणीच, त्यांचा पूर्ण होऊ द्या. तुमच्या माणसांनी किती 20 का 25 मीटर विदाउट टाकता केलंय. कोणता पोर्शन नाही केला नाही, त्यांनी दाखवलं होतं. आपला 2 किलोमीटरचा पूर्ण याला गटारी गटारीचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. पण आता एक तोच काम असा आहे का तिथं जर आपण रिटर्निंग वॉल केली नाही म्हणजे गटारी दिला नाही तर रोड खाली करतो शकतो. त्यांनी तिथं त्या माल टाकायला घेतला.
पुढे त्याचं पेमेंट करणार. नाही पण तो का गटर आम्हाला करणारच काय नाही ना माहिती का आपण तिथं टाकलेलं नाही. आता गटर समजा करणार जेवढी आम्ही आमच्या निदर्शनात आली तेवढं झालं विषय. पुढे ना सरसकट गटार बघा, गटार पूर्ण लेवलला पण आले नाही, त्याचे बाहेर आहेत ना आता मी वरती दिसतो. साहेब, जो बार आम्हाला माहिती आहे का कांता बार वरती नंतर बार घुसवता. ऐका ना, मला काय बोलायचे जी तुमची गटार आहे ऐकून घ्या. माझ्याकडे दोन बोलत नाही. अतुल, तो स्टीलचा विषय सॉल्व्ह हा, एक एक विषय घ्या, म्हणजे हा, म्हणजे त्यांना नाही कळत. स्टीलचा विषय सॉल्व्ह होतो पहिला. तिकडनं तुम्ही आल्याच्या नंतर तर आता सध्या माती खताला पाऊस पडला तर टोटल वरून सगळी माती आपण लागलं तर प्रत्यक्ष जाऊन बघा. प्रत्यक्ष जाऊन तुम्ही काय बोलता घाटामध्ये एकच बाजूने आम्हाला मान्य आहे. एक बाजूने पण तिथं दगड आहे, पूर्ण घाटात दगड आहे. त्याच्यामुळे तिथे खचण्याचा काही प्रश्न येत नाही. पण इथं पूर्ण माती असल्या कारणाने तिला ते कारण भरून जाणार ते. काय मातीवरून खचल्याच्या नंतर ती झाडं जे पडायला आल्यात बघितले असतील तुम्ही. झाडं पडल्याच्या नंतर रात्रीचे कोणी आला काय झालं तर मग याला काय याच्यावर सजेशन आहे ना पहिलाच पाऊस आहे ना त्या गोष्टीचा त्रास स्कोरिंग होऊन ना माती तोपर्यंत ती झाडं एखादा मेल्यावर पडल्यावर बघतो. झाडांचा काय विषय ठीक आहे ते झाड पण जसे आणि ती डबल गटार इथं घ्यायलाच पाहिजे होती ना. बंधू बोलले का तो विषय सॉल्व्ह होते तर पुढचा काय बोलता माझं म्हणणं आहे तो स्टीलचा विषय घ्या पहिले गटारीचा स्टील टाकलेले आहेत का कन्फर्म करा तुम्ही जी नंतर पुढचा विषय घ्या. नाही का बरोबर ना, जेव्हा काय 2000 काय बांधल्यात गटारी त्यांची हाईट किती आहे आणि ते आता रस्ता झाल्यानंतर ते रस्त्याच्या खाली गेले अजून त्याच्या 2 तर येणार आहे. अहो, पण मी काय म्हणतो जर त्या रस्त्याच्या वरती आल्या तर मग गटारमध्ये पाणी जाईल कसं काय रस्त्यावर रस्त्याचं पाणी गटार गटारी बनवल्या जेवढ्या पण त्यांना नंतर फोडावे लागल्या ना त्या गटारी कुठे फोडा आम्हा मधून मधून ते पाणी जात नाही तुम्ही बघा साईड शोल्डर कटक नव्हतं पण त्या एवढ्या खाली पार एवढ्या वरती आला रस्त्याच्या तिथं मला एक सांगा रस्त्यात थोडा वर लागला, रस्त्याचं पाणी झालं. जाईल पण ते एवढं इतक्या खाली येणार ना वरती तुम्हाला दाखवतो ना, चला ना दाखवतो तुम्हाला एवढ्या खाली येणार अजून 2 तर बाकी आहेत. नाही नाही 2 तर बाकी आहेत. आता जाऊन येतो ना सगळीकडे स्पॉट एक फूट एवढी खाली गटार आहे. न्यूज रिपोर्टर युनिक महाराष्ट्र न्यूज वाशाळा.